आजच्या या मागच्या वर्षीच्या आपल्या टोटल ओव्हरऑल बिझनेस मध्ये आपण 200 कोटी रुपयाचा टप्पा पार केला. तो टप्पा पार करताना यातले 20-25 लोकांना माझ्या यातना माहिती आहे. 25 लोकांना माहिती असते, बरोबर ना? किती जणांना माहिती आहे? हात वर केलं तर बरोबर की माझ्या यातना ज्या मी बोललो 25 जणांना माहिती की हे 200 कोटी हे सगळं मृगजळ आहे. हे 200 कोटी हे सगळं मृगजळ आहे. याच्यातलं डिटेलिंग मी ऑलरेडी तुमच्या एचओडी सोबत, तुमच्या जीएम सोबत, नितीन सरांसोबत, विनोद सरांसोबत सगळ्यांसोबत केलं. आता तुम्हाला काम करायचं असेल, आता तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट, तुमची पोझिशन जर मोठी करायची असेल तर तुम्हाला 100% काम करावं लागेल. या मृगजळात राहून या 200 कोटीच्या आकड्यामध्ये जेवढा तुम्हाला सगळ्यांना आनंद आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सगळ्यात जास्त त्याचं दुःख, त्रास, वेदना या मला आहे. आणि या वेदना मला काही या प्लॅटफॉर्मवर सांगायचं नाही. मला तुम्हाला काही डिमोटिवेट करायचं नाही. मला तुम्हाला दिशा तुमची बदलायची नाही. पण मी तुम्हाला सांगतो, कंपनी मोठी होत असताना आजच्या दिवशी काय करायला लागतो तर तो करायला लागतो त्याग. ज्या वेळेला कंपनीकडे काम नव्हतं त्यावेळेला काय करायला लागत होता, त्यावेळेला त्याग. ज्याच्या घरामध्ये रोजचा हजेरीवरचा जो माणूस काम करतो तो माणूस रोजच्या दिवसाच्या भुकेसाठी जंगली महाराज रोडला उभं होतो. लेबर काम करत होते 2. त्यांची 2 मुलं होती. 1 वर्षाचं एक असेल, 2 वर्षाचं एक असेल. आणि ते त्या मेट्रो स्टेशनच्या खाली काम करत होते. माझ्याकडे फोटो पण आहे, मी दाखवतो फोटो. तर ते 2 जण तिथं काम करत होते. जेवण करून ते झोपले. मी अर्धा तास तिथे उभं होतो. एक मुलगा अक्षरशः 1 वर्षाचा चिखलात पावसात जंगली महाराज रोडला टच, जिथं ते टॉवर आहे तो पार्किंगचा, तिथे रस्त्यापाशी पाण्यामध्ये खेळत होता. वरून धोधो पाऊस पडत होता. आणि दुसरा मुलगा एका बाजूला झोपला आणि ते नवरा बायको जेवण करून आडवे पडले होते. हा त्यांनी त्यांच्या एका दिवसासाठी केलेला त्याग असतो. ज्या दिवशी दिवसाचं पोट भरायचं असतं ना त्या दिवशी त्याग करायचा असतो. आणि ही 200 कोटीची कंपनी जेव्हा आम्हाला पुढे द्यायची ना त्याला आम्हाला तो त्यागच करावा. आम्हाला त्याग हा सगळ्या गोष्टींनी त्याग करावा. आणि त्या त्यागाचं कॉन्ट्रीब्युशन प्रपोर्शनेटली जीएम कडे आहे, प्रपोर्शनेटली एचओडी कडे आहे, प्रपोर्शनेटली तुमच्याकडे ऍज अ पार्ट म्हणून डब्ल्यूडी. पण तो त्याग हा समजला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की सगळं आपसूक मिळतं. प्रसाद कुलकर्णींना बोलायला काही लागत नाही. त्याची आई शाळेत शिक्षिका होती त्यामुळे त्याला येत असेल तर तो कुलकर्णी आहे. आणि वडिलांनी बिझनेस दिला असं वाटत असेल त्यामुळे तो बोलतोय. परवा दिवशी मला चाकणवरून येताना 2.5 तास लागले. संजय सर कुठे 2.5 तास लागले. तुम्ही विटनेस आहे का? त्या दिवशी पण मला वाटलं ना अरे किती लोक त्याग करतात. जर येताना 3-3.5 तास त्यावेळेस मला लागत असतील तर तेवढेच सगळ्यांना लागत असतील. जर येताना 3 तास लागतात, जाताना 2 तास लागतात, जर तुमच्या दिवसातले 5 तास म्हणजे दिवसातला 20% वेळ हा तुम्ही प्रवासासाठी देता, तुमची जरी ती गरज असेल तरी तो तुम्ही तुमच्या गरजेसाठी, कंपनीसाठी इनडायरेक्ट केलेला त्याग आहे. आणि या त्यागाला प्रामाणिकपणे सतसत्विक बुद्धी जागृत ठेवून जागण्याचं काम ऍज अ डब्ल्यूटीची मॅनेजमेंट म्हणून आम्ही करत असतो. त्याला न्याय द्यायचं काम करत असतो. आणि त्या त्यागातून कसा त्रास कमी होईल मी प्रामाणिकपणे त्याच्यावरही मी माझ्या पद्धतीने डब्ल्यूटीच्या बाहेर राहून मी माझ्या पद्धतीने त्याच्यावरती काम करत असतो. त्याचे छोटे छोटे उदाहरणं तुम्हाला दिसत असतात. काहींना समजतं, बऱ्याच जणांना त्याच्यातलं समजत